यानंतर एक मोठी बातमी मुंबईतनं फॅशन स्ट्रीट जवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयात स्टॉल थाटल्याचा प्रकार समोर आलाय। स्टॉलसाठी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांची परवानगी असल्याची माहिती स्टॉल चालकांनी दिली आहे। नार्वेकरांकडून मात्र अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईतल्या फॅशन स्ट्रीट या ठिकाणी महिलांसाठी असलेलं स्वच्छतागृह मात्र त्या ठिकाणी खाण्याचा स्टॉल दिसतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, या स्टॉलचा काय प्रकार आहे? नक्की श्वेता, सध्या आपण मुंबईतल्या CSMT परिसरामधल्या आझाद मैदानाच्या पाठच्या साईडला असणाऱ्या या सगळ्या फॅशन स्ट्रीटवरती आहोत आणि या फॅशन स्ट्रीटवरती एक महिलांसाठी फिरतं शौचालय आहे। परंतु आता हे शौचालय जे आहे ते शौचालय अधिक कॅफे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या वर्षभरापासून ही जी कॅफे आहे शौचालयामध्ये ती सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मुंबई महानगरपालिकेकडनं या सगळ्या गुलाबी रंगाच्या या महिलांच्या स्वच्छतागृहाला परवानगी जी आहे ती पालिकेकडनं देण्यात आलेली होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे स्वच्छतागृह जे आहे ते फॅशन स्ट्रीटवरतीच आपल्याला कायम पाहायला मिळत होतं। परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या फॅशन स्ट्रीट या सगळ्या फिरत्या शौचालयाच्या आतमध्ये एक खानावळ जी आहे ती यामध्ये तयार करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा प्रकार जो आहे तो आपण पाहू शकतो। या संपूर्ण गुलाबी रंगाच्या या मोठ्या फिरत्या शौचालयामध्ये महिलांसाठी जवळपास 4 आतमध्ये शौचालय जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत आणि बसच्या मागच्या बाजूचा जो भाग आहे तो मात्र आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक छोट्या कॅफेमध्ये परिवर्तित करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही खानावळ जी आहे ती एका व्यक्तीकडनं चालवण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती या गाडीच्या मालकांकडनं दिलेली असल्याची पाहायला मिळते। परंतु हा सगळा प्रकार आपण पाहू शकतो की वरती या बसच्या लिहिलेलं आहे की महिलांसाठीचं स्वच्छतागृह आणि या ठिकाणी बसच्या पाठच्या साईडला याची ब्रँडिंग सुद्धा करण्यात आलेली आहे ती महिलांसाठी स्वच्छतागृह। मात्र ह्या सगळ्या बसच्या या संपूर्ण पाठच्या बाजूला ज्यावेळेस बसचा पाठचा शटर ज्यावेळेस ओपन होतो त्यावेळेस मात्र हे सगळं पाठचं बसचा भाग जो आहे तो एका छोट्या कॅफेमध्ये खानावळीमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो की ही बस संपूर्ण गुलाबी रंगातली आहे आणि महिलांसाठी डेडिकेटली ही महिलांचं स्वच्छतागृह आहे। कारण की महिलांना कुठेही अडचण झाली तर ही वापरता यावी म्हणून महापालिकेने हा उपक्रम राबवण्यात आलेला होता। परंतु गृहासोबतच आता ही बस जी आहे या बसमध्ये एक छोटा कॅफे जो आहे तो चालवण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात या स्वच्छतागृह चालवणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं अद्यापही याचं स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे। परंतु आपण पाहू शकतो की वस्तुस्थिती आहे की महिलांसाठीच्या स्वच्छतागृहामध्येच बसच्या पाठच्या साईडला ही संपूर्ण छोटा कॅफे जो आहे तो चालवण्याचा प्रकार जो आहे तो आता समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। बिलकुल अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।